आज या ठिकाणी शालार्थ आयडी संघटनेच्या वतीनं शिक्षकांचे मागील 9 महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्यामुळे 9 महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्यामुळे आज या ठिकाणी दिवसभर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे आंदोलन केलं आणि परत त्या ठिकाणून 5 वाजता या ठिकाणून 5 वाजतापासून या ठिकाणी आंदोलन करते आहे। रास्त मागणी आहे, हे काम करत आहे, यांना पगार मिळाला पाहिजे, पण शासनानं 9 महिन्यापासून पगार प्रलंबित ठेवला। या संदर्भामध्ये कर्मचारी हायकोर्टामध्ये गेले। हायकोर्टाने निर्णय दिला का 2 आठवड्याच्या आत यांना पगार देण्याची कारवाई करा। एकाच विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पेमेंट रिलीज केलं, परंतु नागपूर विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण स्वीकारलं। शासनाकडे त्यांनी मार्गदर्शन मागितलं आणि शासनाने मग हे प्रकरण लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून डेप्टी डायरेक्टर मॅडमशी चर्चा करून चर्चेच्या अंती लगेच उद्याच्या उद्या याचा फॉलोअप घेऊन खास दूतामार्फत प्राप्त पत्र जे होईल ते शासनाकडे पाठवून 4 दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। 4 दिवसाच्या आत पगार देण्याच्या संदर्भात कारवाई नाही झाली किंवा अधिवेशन आहे आपलं 8 तारखेपासून, त्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार झाला पाहिजे या दृष्टीनं डिपार्टमेंटनी कारवाई करावी आणि पगार देयक मंजूर करण्याच्या संदर्भात जेवढं शक्य लवकर होतील त्याच्या अगोदर कारवाई करावी अशी आज आम्ही डेप्टी डायरेक्टरकडे मागणी केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा मंत्रालयात संपर्क साधून आम्ही चर्चा केलेली आहे। त्या चर्चेतून तात्काळ निर्णय घ्यावा हे आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे। याच्यानंतरही पेमेंट नाही झालं तर 4 दिवसानंतर आंदोलन सुरू करील आणि 8 ऑक्टोबरपासून 8 डिसेंबरपासून जे सभागृह आहे सभागृहाच्या कालावधीमध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून यांना न्याय देण्याचं काम केलं जातं। तुम्ही विधानभवनात मुद्दे उचलले आहे या संदर्भामध्ये या पगाराचा मुद्दा विधानभवनामध्ये उचललेला नाही का, अधिवेशनच 8 तारखेपासून लागत आहे। 8 तारखेपासून जे अधिवेशन लागत आहे त्या अधिवेशनामध्ये निश्चितच आपण हा प्रश्न उपस्थित करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।